भाग 8. श्री नारायण गुरु यांची गोष्ट. माझे आणखी बरेचसे जवळचे असे मित्र होते. त्यापैकी नारायण प्रसाद हा पुढे डॉक्टर झाला. झकेरिया व त्याचा भाऊ मामेन झकेरिया यांचे वडील एका विशिष्ट संप्रदायाचे धर्मोपदेशक होते. झकेरिया नंतर डॉक्टर होऊन अमेरिकेत स्थायिक झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा तो खाजगी कार्डिओलॉजिस्ट होता व रिपब्लिकन पक्षासाठी निधी गोळा करण्याच्या कामात त्याने खूप हातभार लावला होता. त्याशिवाय मोहनदास, सुधीर व स्वतःला शास्त्रज्ञ समजणारा व्यंकटेश असे बरेच मित्र होते. पण त्या काळात माझी ज्याच्याशी सर्वात घट्ट मैत्री झाली होती तो म्हणजे माझा मित्र रणजित सदाशिवन हा होता. मॉडेल हायस्कूलमध्ये 9वीला तो दाखल झाला. मी 9वी अ तर तो 9वी ब तुकडीत होता. पण पहिल्या भेटीमध्येच आमच्यात एकमेकांबद्दल कौतुक व प्रेम निर्माण होऊन दिवसेंदिवस ते वाढतच जात होते. तो एकदम दणकट असा शूर मुलगा होता. कोणाच्या धमक्यांना भीक न घालता अन्याय गोष्टींविरुद्ध लढण्यासाठी तो कायम तयार असे. या शाळेत येण्यापूर्वी तो सैनिक पाठशाळा या सैनिकी शाळेत होता. बेलायुधन नायर जो पुढे एअर कमांडर झाला, किंवा माधवन नायर जो पुढे व्हाईस ॲडमिरल झाला, किंवा राधाकृष्णन जो एअर व्हाईस मार्शल झाला, मोहनदास ज्याने विंग कमांडर म्हणून पुढे स्वेच्छानिवृत्ती घेतली, या सर्व मंडळींची माझी ओळख रणजितमुळेच झाली. ज्या मुलांना भारतीय सैनिक अकादमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांची तयारी करून घेण्यासाठी मोहनदासने सेवानिवृत्तीनंतर स्वतःची एक संस्था चालू केली होती. रणजित हा एजावा नावाच्या पोटजातीमधील होता. ही जमात गेल्या 100 वर्षापर्यंत अगदी खालच्या अशा सामाजिक पातळीवर होती. श्री नारायण गुरु स्वामी यांच्या प्रेरणेमुळे व आशीर्वादामुळेच या जमातीमधील लोकांनी आपला खालचा दर्जा झटकून टाकून यशस्वी वाटचाल सुरू केली होती. ज्या काळाविषयी मी बोलत आहे त्या काळामध्येच या समाजातील बरेच जण सुशिक्षित व सधन बनले होते. तसेच सामाजिक व राजकीय पातळीवरही हेवा वाटावा अशा पदांवर होते. त्रिवेंद्रमच्या जवळच असलेल्या चेंपझाती या खेड्यात साधारण 1854च्या सुमारास श्री नारायण गुरूंचा एका एजावा घरात जन्म झाला. त्यांचे वडील मदनासन हे नुसते शेतकरीच नव्हते तर खगोलशास्त्र व आयुर्वेदिक औषधांचाही त्यांचा भरपूर अभ्यास होता. एक चांगले शिक्षक म्हणून त्या खेड्यात त्यांना मोठा मान होता. आचार्य या शब्दाचा स्थानिक अपभ्रंश आसन या शब्दाने गावकरी त्यांना संबोधित असत, कारण रामायण व महाभारतावर ते फार उत्तम प्रवचन करत असत. ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या काळी संस्कृत भाषेची मक्तेदारी केवळ नंबूद्री ब्राह्मण वर्गाकडेच होती. ब्राह्मण नसलेल्या लोकांसाठी वेदाभ्यास हा पूर्ण वर्ज्य होता. पण आयुर्वेदिक उपचार करणारे वैद्य चरक व सुश्रुत संहितांचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा शिकत असत. पण आणखीन पुढे अभ्यास करण्यासाठी त्यांनाही मज्जाव होता. 15 वर्ष वय असताना नारायण यांची आई वारली व 30 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील पण गेले. पूर्वी त्यांना नानू म्हणत असत व 30 वर्षाचे होते त्या सुमारास लोक त्यांना नानू आसन म्हणू लागले. येमानं ते सतत भटकत राहणारे उपदेशक बनले होते व केवळ भिक्षेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. महिन्यातून एखाद्या वेळेस कधीतरी ते घरी येत असत. आयुर्वेदाच्याही पुढे जाऊन वेद व वेदांतांचा सखोल अभ्यास करण्याचे धाडस त्यांनी केले होते.
त्यांच्याकडे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ते संस्कृतही शिकवत असत. सनातनी लोक जरी भेदभाव बाळगत असत तरी त्यांना रमण पिल्ले नावाचे उच्चकुलीन गुरु संस्कृत शिकण्यासाठी लाभले होते. रमण पिल्ले सर्वांना समानच समजत असत व काहीही भेदभाव ठेवत नसत. लवकरच नानू यांनी त्यांच्याकडून काव्य, नाट्य, वक्तृत्व व टीकाशास्त्र हे सर्व आत्मसात केले. उपनिषदांचा अभ्यास मात्र त्यांनी स्वतःच केला. ध्यानधारणेचा अभ्यास व आत्मज्ञानाच्या शोधात दक्षिणेला कन्याकुमारीपासून उत्तरेला मंगलोरपर्यंत असा बराच प्रवासही त्यांनी केला. नानूंच्यावर आणखीन 2 गुरूंचा प्रभाव होता. एक म्हणजे संस्कृत वक्तृत्व वर्गामधील प्रमुख मुलगा कुंजन पिल्ले, जो चत्तांबी स्वामी या नावाने ओळखला जात असे व नंतरच्या भटकंतीच्या काळात त्याने नानू यांना साथही केली होती. दुसरी व्यक्ती म्हणजे त्रिवेंद्रम येथील ब्रिटिश रेसिडेंटच्या घरातील व्यवस्थापक श्री तिकोद अय्यावू. तामिळ आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत गोपनीय अशी तंत्रे त्यांच्याकडून नानू यांना शिकायला मिळाली. सारांश असा की आत्मज्ञानाच्या जाणीवेच्या खोलवर आतपर्यंत जो पोचला आहे किंवा उपनिषदांमध्ये वर्णन केलेला सर्वव्यापी अहंकार या अर्थी नाही, ज्याला गवसला आहे असा एक आत्मज्ञानी माणूस ते बनले होते. त्यांची आध्यात्मिक शिकवण व त्यांनी घडवून आणलेले सामाजिक बदल यामध्येच त्यांचा हा अंतर्मुखी अनुभव प्रकट होतो. त्यांना मुलबाळ नव्हते व काही किरकोळ आजारामुळे पत्नीचे निधन झाल्यानंतर तर नानू पूर्णतः कायम हिंडत राहणारे संन्यासीच बनले होते. त्यांचा शिष्य संप्रदाय खूप मोठा होता. येव्हान लोक त्यांना नारायण गुरु म्हणू लागले होते. ओसाड पडलेल्या देवळांचे नूतनीकरण करण्याच्या कामात ते खूप मदत करू लागले. पूर्वापार परंपरेनुसार खरे म्हणजे ब्राह्मण लोक हे मूर्तीची प्रतिष्ठापना करत असत, पण ती गोष्ट ब्राह्मणांना न बोलावता ते स्वतःच करायला लागले होते. एका देवळातली मूर्तीच गायब होती, तर त्या जागी त्यांनी एका मोठ्या आरशाची प्रतिष्ठापना केली. वेदांत काय किंवा सॉक्रेटिसच्या नीतिवचनात काय, हाच भावार्थ आहे. हे मानवा, तुझ्यातच असलेल्या परमेश्वराचा तू शोध घे. त्यांनी 2 आश्रम उभारले. एक अलवाई येथे तर दुसरा त्रिवेंद्रमपासून जवळ समुद्रकिनारी असलेल्या वर्काला या गावातील एका टेकडीवर. वर्कालाच्या आश्रमाचे शिवगिरी असे नाव ठेवले होते. केरळच्या इतिहासात सर्वप्रथमच ब्राह्मणेतर जातीमधील लोकांना वेदाभ्यास हा खुला करून ठेवला गेला होता. मी माझ्या भटकंतीच्या काळात 2 महिने या शिवगिरी आश्रमात राहिलो होतो. वेदांतामधील महान सत्याचे वर्णन अत्यंत सोप्या भाषेत करताना ते एक गाणं म्हणत असत. त्याचा अर्थ हा की मनुष्याची जाती एक, श्रद्धा एक, परमेश्वरही एकच, त्याचे जन्मस्थानही एक आणि स्वरूपही एकच, कोठेही काहीच फरक नाही. आपला न्यूनगंड सोडून द्या, झटकून टाका व अमर्याद उंचीच्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करा, असे ते आपल्या अनुयायांना सारखे बजावून सांगत असत. आध्यात्मिक व सामाजिक मूल्यांच्या स्वरूपात एक मौल्यवान खजिनाच म्हणता येईल असा वारसा मागे ठेवून वयाच्या 74व्या वर्षी 20 सप्टेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. आता परत आपण माझा मित्र रणजितकडे वळूया. आपल्या मित्रांचे रक्षण करताना कितीही धोकादायक परिस्थिती आली तरी तिचा सामना करण्याच्या त्याच्या वृत्ती व क्षमतेमुळे मी त्याच्याकडे आकृष्ट झालो होतो. समाजविघातक प्रवृत्तीपासून आमच्या मित्रांना वाचवताना रस्त्यावर बरेचदा आमच्या हाणामाऱ्या होत असत व त्यावेळी रणजितची ही क्षमता प्रत्ययास येत असे. याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे तो मला मोठा आधार वाटत असे.
रामकृष्ण परमहंसांच्या शब्दात सांगायचे तर तो माझा प्रोव्हायडर म्हणजे मला वेगवेगळ्या गोष्टी पुरवणारा माझा पोशिंदाच होता. पुढे नंतर जेव्हा मला चुपचाप हिमालयामध्ये पळून जायचे होते किंवा काही एकांत अशा ठिकाणी जायचे होते तेव्हा माझ्या प्रवास खर्चासाठी तोच मला पैसे पुरवत असे. माझा ठावठिकाणा व माझ्याशी संपर्क कसा साधायचा हे केवळ त्यालाच माहीत असायचे. मी त्याच्या संपर्कात असून केव्हाही अडीअडचणीत मी त्याला परत बोलावू शकतो असे तो माझ्या आईवडिलांना सांगून त्यांची समजूत काढत असे. कोणत्याही चौकशा न करता मला मदत करण्यास तो नेहमी तयार असे. खरे म्हणजे श्री नारायण गुरूंचा फोटो पहिल्यांदा जो मी पाहिला तो त्याच्याच घरात लावलेला होता. भाग 9. अद्भुत व समयोचित सूचना. आंतरिक बदल घडू लागण्याची प्रक्रिया चालू झालेली होतीच. माझ्यामध्ये आत खोलवर चेतना स्वरूप नदीमधून महासागराला जाऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या संथपणे उगम पावत होत्या. ही सर्व प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी आवश्यक असणारी बाह्य साधने अत्यंत आश्चर्यकारक रीतीने मला उपलब्ध होत होती. योगाभ्यासातील माझ्या काही शंकांचे समाधान मला करून घ्यायचे असेल किंवा तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र या विषयातील काही गहन मुद्द्यांचे स्पष्टीकरण हवे असेल तर हेच विचार ज्यामध्ये मांडले गेले आहेत अशी पुस्तके जादू केल्याप्रमाणे माझ्या हाती पडत असत. जसजसा मी मोठा होऊ लागलो तशी एकट्याने इकडे तिकडे हिंडायची परवानगी मला मिळू लागली. मी नेहमी त्रिवेंद्रमच्या सार्वजनिक वाचनालयाला भेटी देऊ लागलो. जुन्या व्हिक्टोरियन शैलीमध्ये बांधलेली ही इमारत म्हणजे तत्त्वज्ञान, धर्मकारण व अगदी तंत्रविद्या आणि जादूटोणासुद्धा या विषयांवर लिहिलेल्या प्राचीन ग्रंथांचा जणू एक खजिनाच होती. त्याचे नाव मला काही आठवत नाही, पण त्या ग्रंथालयात लांब केस असलेला एक दाढीवाला ग्रंथपाल होता. आश्चर्याची गोष्ट ही की जणू काही माझा मार्गदर्शक व मदतनीस असल्यासारखा योग्य त्यावेळी योग्य ती पुस्तके तो मला सुचवीत असे. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण लिखाण, रामकृष्ण परमहंसांची पूर्ण शिकवण, इसिस अनविल्ड, श्रीमती ब्लाव्त्स्की यांची तत्त्वप्रणाली, जोहर, उपनिषदे व भगवद्गीता, ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान, प्लेटो व आणखी बरेच काही साहित्य मी वाचून काढले. 2 अशा काही चमत्कारिक घटना घडून आल्या की त्या केवळ योगायोग म्हणून सोडून द्याव्यात असे मला वाटत नाही. घराजवळच असलेल्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये एक दिवस सकाळचा मी चालत गेलो होतो. विद्यारण्यातील पंचदशी नावाने प्रसिद्ध असलेल्या वेदांताच्या पुस्तकातील काही विसंगतींबद्दल काही स्पष्टीकरण मिळते का ते बघावे या विचाराने मी निघालो होतो. तत्त्वज्ञान व धर्मशास्त्र या विभागामध्ये मी शोध घेत होतो, पण उपयुक्त असे काहीच हाती लागत नव्हते. एका कपाटाच्या खालच्या कप्पात असलेल्या उपनिषदांचे भाषांतर व स्पष्टीकरण या डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या ग्रंथाकडे माझे अचानक लक्ष गेले. ते पुस्तक बाहेर काढण्यासाठी मी खाली वाकलो. त्याच क्षणी वरच्या कप्प्यामधून बाइंडिंग केलेली 3 पुस्तके माझ्या मानेवर येऊन आदळली. दुखणाऱ्या मालेला थोडा मसाज करत ती 3 पुस्तके मी उचलली. त्यातले एक होते ॲल्डस हॅक्सले यांनी लिहिलेले पेरेनियल फिलॉसॉफी व बाकीची 2 पुस्तके म्हणजे जे कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या द कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंग या पुस्तकाचे 2 खंड होते. कृष्णमूर्तींबरोबर त्यांच्या बऱ्याच मुद्द्यांशी जरी मी सहमत नसलो तरी वेदांतांमधील कित्येक न सुटलेली कोडी
किंवा गूढ समस्या सुटण्यामध्ये द कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंग हे पुस्तक मला फारच उपयुक्त ठरले. ही जे कृष्णमूर्तींशी झालेली माझी पहिली ओळख. एवढे मात्र नक्की होते की माझ्याशिवाय दुसरे कोणीही पुस्तकाच्या त्या कपाटापाशी नव्हते. तरीही ती 3 पुस्तके कशी पडली हे अजूनही मला एक कोडेच वाटते. दुसरी घटना तर याहून आश्चर्यकारक अशी आहे. मी 14 वर्षाचा होतो. तोपर्यंत योगशास्त्र, गूढवाद, धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांवरील बरीच पुस्तके मी वाचली होती. छातीच्या मध्यभागी जाणवणाऱ्या तेजोवलयावर लक्ष केंद्रित करून चालणारी रात्रीची उत्स्फूर्त ध्यानधारणा मी करतच होतो. पण अत्यंत महत्त्वाची वाटणारी एक गंभीर समस्या मला फार सतावत होती. हृदयचक्र किंवा अनाहत चक्राचे स्थान वेगवेगळ्या गुरूंच्या व वेगवेगळ्या पुस्तकांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी होते. रमण महर्षींच्या म्हणण्यानुसार हे चक्र छातीमध्ये उजव्या बाजूस होते, तर कबीरपंथीय मंडळी किंवा रामकृष्ण परमहंसांच्या मते ते चक्र डावीकडे व हृदयाजवळ होते. हठयोग प्रदीपिकासहित योगशास्त्रावरील बऱ्याच पुस्तकात तर या चक्राचे स्थान छातीच्या मध्यभागी असल्याचे लिहिले आहे. माझ्या बाबतीत हे चक्र आपोआपच क्रियाशील झाले होते. आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे अनुभव ज्यांना आले आहेत अशा रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस यासारख्या आध्यात्मिक दिग्गजांमध्येही या चक्राच्या स्थानाविषयी मतभिन्नता आहे हे पाहून मी गोंधळून गेलो होतो. एकाचे बरोबर धरावे तर दुसरा चूक ठरत होता का हे सगळे माझे व इतरांचेही कल्पनेचे खेळ समजायचे असे वाटू लागले होते. माझ्या दृष्टीने माझ्या आध्यात्मिक प्रवासामधील ही एक गंभीर समस्या ठरू लागली होती आणि ती लवकरात लवकर सोडवणे मला अत्यावश्यक वाटू लागले होते. विचार करून शेवटी मी एक योजना आखली. त्या सुमारास माझ्या गणिताच्या शिकवणीचे सर श्री रामस्वामी हे मनाकूद या माझ्या घरापासून दूर असणाऱ्या ठिकाणी राहायला गेले होते. माझ्या शाळेत शिकत असणाऱ्या त्यांच्या मेव्हण्यास मी या संदर्भात सांगितले की गणितातील काही अडचणी सोडवण्यासाठी मला श्री रामस्वामींना भेटायचे आहे. नंतर माझ्या घरच्यांनाही मी हेच सांगितले व वर हेही बोललो की मला निघायला जर फार उशीर झाला तर त्या रात्री मी तिथेच झोपून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी परत येईन. माझ्या घराव्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी काढलेली ही पहिलीच रात्र ठरणार होती. सुरुवातीला थोडी कटकट करून सरते शेवटी मला जायची परवानगी द्यायला माझी आई एकदाची तयार झाली. खरे म्हणजे श्री रामस्वामींकडून सोडवून घेण्यासारख्या भूमितीमधल्या माझ्या काही अडचणी होत्याच, पण ते केवळ अर्धसत्यच म्हणता येईल. पूर्ण सत्य हे होते की श्री रामस्वामींच्या मनाकूद येथील निवासस्थानाच्या जवळच समाधी थोतम ही एकाकी व निर्जन अशी वनराई होती. माझा बेत असा होता की शिकवणी संपवून आता घरी जातो म्हणून निघायचे व समाधी थोतम येथे जाऊन संपूर्ण रात्र तिथे काढायची. माझ्या या रात्रीच्या साहसी मोहिमेविषयी आणखी पुढे सांगण्यापूर्वी समाधी थोतमविषयी व मला तेथे का जावेसे वाटले होते याबद्दल आधी मी तुम्हाला सांगतो. मनाकूदच्या खूप एका बाजूला निर्मनुष्य नारळ व इतर काही झाडांची दुर्लक्षित अशी ही बाग होती, ज्यामध्ये केवळ कोल्ह्या कुत्र्यांचाच वावर असे. त्रिवेंद्रमचे महाराज अईलयम तिरुनल यांच्या कारकिर्दीत श्री रामदास स्वामी नावाचे एक महान योगी होऊन गेले. एका प्राचीन वटवृक्षाखाली या बागेत त्यांची समाधी आहे. पूर्वी मी तुम्हाला सांगितलेच आहे की समाधी म्हणजे त्या योगी माणसाची ती एक प्रकारे कबरच असते, पण फरक हा की त्याने स्वतःहून जिवंतपणे या कबरीत प्रवेश केलेला असतो.
व नंतर ती बंद करून टाकण्यात येते. जिवंत समाधीमध्ये योगी जिवंत असतानाच प्रवेश करून पद्मासन घालून ध्यानस्थ बसतो. मग त्याचे शिष्य त्याच्या सूचनेप्रमाणे ती समाधी कायमची बंद करून टाकतात. श्री गोपाल स्वामी व इतरही बरेचसे महान योगी रात्रीचे या ठिकाणी ध्यान करत असत व त्यांना त्या ध्यानावस्थेत आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दैदिप्यमान असे अनुभव येत असत. मला असे वाटत होते की मला भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी मी हेच करावे. अर्थातच समाधीत होतमविषयी मी माझ्या सरांना किंवा माझ्या घरातल्यांना काहीच बोललो नव्हतो. बस पकडून पूर्वेकडील किल्ल्याजवळच्या बसस्टॉपवर मी उतरलो व नंतर श्री रामस्वामींच्या घरी चालत गेलो. साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता मी तेथे पोचलो. 8 वाजेपर्यंत शिकवणी संपली. श्री रामस्वामींच्या घरच्यांनी आता रात्री येथेच राहा म्हणून बराच आग्रह केला, पण मला बस मिळू शकेल असे म्हणून मी तिथून सटकलो. श्री रामस्वामींच्या घरी टेलिफोन नव्हता ही एक समाधानाची गोष्ट ठरली, पण त्यामुळे ती रात्र मी त्यांच्या घरी काढली नाही या गोष्टीचा माझ्या आईवडिलांना काही पत्ता लागणार नव्हता. माझा मित्र मार्तंड पिल्ले हाही माझ्याबरोबर बाहेर पडला व माझ्यासोबत चालू लागला, पण थोड्याच वेळात मी त्यालाही कटवले व मी एकटा समाधीत होतमच्या दिशेने निघालो. माझ्याजवळ घड्याळ नव्हते, त्यामुळे नक्की सांगता येणार नाही, पण रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते. रस्त्यावरचे लहानसे फाटक उघडेच होते व चौकोनी समाधीपुढे तेवत असणारी एक पणती सोडता सर्वत्र अंधारच होता. पणतीची ज्योत वाऱ्यामुळे सारखी फडफडत होती. मी चांगलाच घाबरलो होतो. कोल्ह्यांची कोल्हेकुई जवळूनच ऐकू येत होती. पूर्ण निर्मनुष्य आणि अंधारलेल्या त्या वातावरणात वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडाझुडपांमध्ये विचित्र विचित्र आकार माझ्या कल्पनेत येऊ लागले. सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी मी समाधीच्या मागच्या बाजूला जाऊन बसलो. अष्टमीचा चंद्र ढग हटवून उदयास आला व एका वेगळ्याच विश्वातल्या वाटणाऱ्या शांतीने मला व्यापून टाकले होते. मी त्या समाधीवर थोडा रेलून बसलो व दमल्यामुळे केव्हा माझा डोळा लागला तेच मला समजले नाही. किती वेळ मी झोपलो होतो हे काही सांगता येत नाही, पण कोणीतरी माझे पाय जोरजोरात हलवत आहे याची जाणीव होऊन मी अचानक जागा झालो. भीतीने माझे केस उभे राहिले होते व अंगावर काटा आला होता. माझ्याजवळ बसलेली ती विचित्र व भयानक आकृती पाहून माझी बोबडीच वळली होती. तो एक जवळजवळ अस्थिपंजर वाटणारा, डोळे आत खोल गेलेला, डोक्यावर केसांचे जंजाळ वाढलेला, लांब दाढी वाढलेला असा पूर्णपणे नागडा म्हातारा होता. या सगळ्याची जणू काही भरपाई केल्यासारखी वाटणारी एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे वातावरणात एक दिव्य असा सुगंध दरवळला होता व तो त्याच्या अंघोळ न केलेल्या शरीरातून येतो आहे असे जाणवले. लांब वाढलेल्या नखांच्या हडकुळ्या बोटांनी माझ्या खांद्यावर थोपटत व आपले पिवळे पडलेले दात दाखवत मोठ्यांदा हसत तो म्हणाला, घाबरू नकोस मुला. त्याच्या मैत्रीपूर्ण वागण्याने जरा धुईर येऊन मी विचारले, पण तुम्ही आहात तरी कोण? कोण मी? हा हा हा, मी कोणीच नाही. मी फक्त धूर व वाफ आहे, मोठ्याने हसत तो उत्तरला. मी काहीच बोललो नाही. तर मुला, तुझी एक समस्या आहे तर. अनाहत चक्राची जागा काही तुला सापडत नाही आहे. अरे, ते निरनिराळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट होते. यात विसंगती वगैरे काही नाही, तो म्हणाला. मग त्याने माझ्या छातीच्या मध्यावर स्पर्श करून म्हटले, अनाहत चक्र हे येथे आहे, त्यावर लक्ष केंद्रित कर. ही बाबाजींची आज्ञा आहे. माझ्या हृदयचक्रामध्ये पूर्वी कधीही मी न बघितलेला असा एक जांभळट प्रकाश भरून असल्यासारखे मला वाटू लागले. जरी माझे डोळे उघडे होते
तरी तो प्रकाश मला जाणवत होता. त्याच्या बोलण्यावर मी काही प्रतिक्रिया दाखवण्याच्या आतच तो माणूस उठून उभा राहिला व आजूबाजूच्या काळोखात विरून गेला. दूरवर एक पांढरी शुभ्र ज्योत जमिनीतून वर येत आहे असा भास मला झाला. तेच काय ते त्या माणसाचे अखेरचे दर्शन ठरले. उघड्या डोळ्यांनी मी त्या जांभळट तेजाचे सुख अनुभवत होतो. माझी भीती कुठच्या कुठे पळून गेली होती. रात्रीचा काळोख संपून पहाट होत होती. नजरेसमोर एकही माणूस नाही. चिंचेच्या झाडापाशी असलेल्या बसस्टॉपवर मी चालत आलो. मला लगेचच बस मिळून मी घरी येऊन पोचलो. घरी मला काहीच प्रश्न विचारले गेले नाहीत. फक्त आई म्हणाली, कशी झाली शिकवणी? ठीक झाली, मी म्हणालो. ठीक आहे, आता लवकर आंघोळ करून घे. मी इडियप्पम व बटाट्याचा रस्सा केला आहे, आई म्हणाली. मी नाश्ता केला तरी अजूनही माझे मन त्या रात्रीच्या साहसी प्रसंगाभोवतीच रेंगाळत होते. भाग 10. मस्तानी यांचे शुभाशीर्वाद. 14.5व्या वर्षी मी मॅट्रिक झालो. केवळ 9 मार्कांनी माझा फर्स्ट क्लास हुकला. गणिताच्या अभ्यासावर जोर देण्याऐवजी पंचदशी ऑफ विद्यारण्य या वेदांतावरील प्रबंधाचे इंग्रजी भाषांतर वाचण्यातच मी गढून गेलो होतो. त्याचाच हा परिणाम होता. त्रिवेंद्रमच्या जरा बाहेर श्री कार्यम येथे लॉयोला कॉलेज नुकतेच चालू झाले होते. व माझ्या काही मित्रांच्या पालकांनी आम्हाला याच कॉलेजात घालायचे ठरवले होते. बाकीचे मित्र सरकारी इंटरमिजिएट किंवा मार इव्हॅनियस किंवा महात्मा गांधी अशा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये दाखल होणार होते. माझ्या जुन्या मित्रांपैकी काही जण लॉयोला कॉलेजच्या वसतिगृहात राहत होते. कॉलेजमध्ये बसने जाण्यासाठी मला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असे. थॉमस कुरियन, राजा राजवर्मा, जॉनी जोसेफ व नारायणन असे माझे आणखी काही मित्र होते. याच काळात मला थोडे स्वातंत्र्य मिळू लागले होते. घरापासून काही काळ दूर व एकटा राहण्यास माझी सुरुवात झाली होती. ते करण्यासाठी मी काही सबबी पण शोधू लागलो होतो. यात 14 ते 19 वयाच्या काळात काही सामान्य तर काही असामान्य असे कित्येक अनुभव येऊ लागले. सिंहावलोकन करता असे जाणवते की हे सर्व अनुभव मन परिपक्व होण्यासाठी व अत्युच्च अशी आध्यात्मिक मिती गाठण्यासाठी व ती गाठण्याची शक्ती प्राप्त होण्यासाठी पूर्णपणे कारणीभूत ठरले. खरे म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण होण्यास कित्येक वर्ष गेली असती. पण आता असे वाटते की जणू काही ती सर्व वर्षे एकवटूनच आली. या 5 वर्षाच्या कालावधीत ती माझ्यापुढे उलगडत गेली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ज्या गोष्टी वर्ज्य समजल्या जातात त्यांचाही मी अनुभव घेतला. उदाहरणार्थ नशिले पदार्थ, दारू व इतर अनेक गोष्टी की ज्यांचे तरुण वयात कुतूहल व आकर्षण वाटत असते. पण आश्चर्याची गोष्ट होई की अगदी योग्य क्षणी मी त्या सर्वांमधून बाहेर खेचला जात होतो. जणू काही कोणाची तरी माझ्यावर सक्त नजर होती. ते कोणीतरी माझे जणू रक्षणच करत होते. माझ्या गुरूंनी नंतर या काळाचे वर्णन तांत्रिक काळ असे केले होते. ज्यांनी ज्यांनी या तांत्रिक अवस्थेत वेगवेगळ्या अनुभवामधून जाण्याच्या प्रक्रियेत मला मदत केली त्या सर्व मित्रमंडळींना मी एक प्रकारे माझे उपगुरूच समजतो. त्यांचे आजही मी मनपूर्वक आभार मानतो. दारुडे, चरसी यांच्या नादी लागलेले किंवा अशाच प्रकारे वाट चुकलेले कित्येक लोक त्यातून सुटण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने पुढे माझ्यापाशी येणार आहेत या गोष्टीची तेव्हा मला जराशीही कल्पना नव्हती. त्या 5 वर्षाच्या अनुभवामुळेच
केवळ मी त्यांचे दुःख समजू शकलो व त्यांना मदतही करू शकलो. अन्यथा मी त्यांच्याच भयानक मार्गाला लागण्याच्या मोहाला बळी पडलो असतो. आध्यात्मिक दृष्टीने लिहिलेले असे या आत्मचरित्राचे स्वरूप असल्याने आध्यात्मिक पातळीवर काय काय घडत गेले या विषयावरच मी जरा जास्त भर देतो. सर्वप्रथम मी तुम्हाला कलाडी मस्तान यांच्याबरोबर माझी जी भेट झाली त्याबद्दल सांगतो. पूर्वी 5व्या प्रकरणात तुम्हाला मी हे सांगितले आहेच की सुफी साध्वी भीमा बीबीच्या समाधीबाहेर समुद्र किनाऱ्यावर एका वेडसर वाटणाऱ्या माणसाशी माझी गाठ पडली होती. माझ्याकडे हसत हसत बघत तो म्हणाला होता, ठीक आहे, आता जा आणि नंतर येऊन भेट. त्यावेळेस त्याच्या त्या बोलण्यास मी फारसे महत्त्व दिले नव्हते. पण आता जवळजवळ 6-7 वर्षे उलटून गेल्यावर मी त्याच्या समोर आलो होतो. ही माझी त्या माणसाशी झालेली दुसरी भेट. 16व्या वर्षी माझे कॉलेजचे पहिले वर्ष संपत येण्याच्या सुमारास मी NCCमध्ये दाखल झालो होतो. त्याच सुमारास महात्मा गांधी कॉलेज परिसरात आयोजित केलेल्या आर्मी शिबिरात माझी निवड झाली होती. शिबिराचे 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी ताप, डोकेदुखी व सांधेदुखीमुळे आजारपणाच्या सुट्टीसाठी अर्ज केला व तो मंजूर होऊन शिबिरातून मी बाहेर पडलो. बाहेर पडल्या क्षणीच माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे हे जाणून मला फार आश्चर्य वाटले. घरच्यांना माहीत होते की आता 1 आठवड्यानंतर मी परतणार आहे, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. तो वेळ भटकण्यात घालवण्याचे मी ठरवले. 2 बसेस बदलत समुद्रकिनारी असलेल्या भीमा बीबीच्या समाधीपाशी मी साधारण दुपारच्या सुमारास पोचलो. समाधीच्या दारापाशी उभे असताना मला असे जाणवले की संघटित धार्मिकतेचा बाजार समुद्रकिनावरील या लहानशा खेड्यापर्यंतही पोचला आहे. पूर्वीच्या छोट्या मशिदीच्या जागी आता एक चकाचक रंगवलेली मशीद उभी असलेली दिसत होती. अनिवासी भारतीय लोकांकडून मिळालेल्या देणग्यांमधून ती बहुतेक बांधली असणार. तो शुक्रवारचा दिवस होता. स्वतःला पछाडलेले समजणाऱ्या लोकांचा सर्व गोंधळ बघून मी आत न जाण्याचे ठरवले. सैन्यात असते तशी माझी वळकटी उचलली व वाळूतून चालत जाऊ लागलो. रस्ता ओलांडला. एखादी चहाची टपरी दिसते का याचा शोध घेऊ लागला. एकदम कडक चहा पिण्याची जोरदार तल्लफ आली होती. अगदी समोरच दर्गा टी स्टॉल नावाचे एक हॉटेल दिसले. समोर वरांडा व नारळाच्या झवळ्यांनी शाकारलेले छप्पर असे साधारण त्या हॉटेलचे स्वरूप होते. चालता चालता मला दिसले की त्या हॉटेलपाशी 10-12 लोकांचे एक टोळके माझ्याकडे पाठ करून उभे आहे. मी त्या घोळक्यात घुसलो व पाहिले तर मला एक अस्वच्छ किडकिडीत संपूर्ण नागडा असा एक माणूस स्वतःशीच हसत बसलेला दिसला. त्याचे करडे केस अगदी बारीक कापलेले होते व काळ्या चेहऱ्यावर पांढरी दाढी होती. त्याचे डोळे मात्र फार विलक्षण होते. विशाल व प्रेमळ वाटणारे डोळे माझ्यावर रोखले गेले. माझ्या मनःचक्षूंसमोर तो पूर्वीचा प्रसंग प्रकट झाला. माझ्या लक्षात आले की हा तोच माणूस आहे ज्याने पूर्वी वर्तवले होते की मी त्याला परत येऊन भेटणार आहे. त्या माणसानेही ती आठवण बोलून दाखवली. माझ्या डोळ्यात बघत तो म्हणाला, वंदितान, सोना मंदिरी वंदितान, म्हणजे अगदी मी पूर्वी वर्तवल्यासारखा आला आहेस की. असे म्हणत तो जोर जोरात हसायला लागला. हसता हसता, चोरा, माझा खजिनाच लुटायला आला आहेस ना, असे म्हणाला. आश्चर्याच्या या धक्क्यातून सावरताना मला हे दिसले की काचेच्या ग्लासमधून तो चहा पित होता व कोणीतरी पेटवून दिलेली सिगारेट ओढत होता. सिगारेट फेकून देत त्याने मला खाली बस म्हणून खुणावले.
NCCच्या कॅम्पची माझी वळकटी वरांड्यात ठेवून मी जमिनीवर त्याच्या समोर बसलो. चला निघून जा सगळे, असे तामिळमध्ये म्हणत आजूबाजूच्या गर्दीला त्याने हाकलवून लावले. हॉटेल मालकाने त्याला आणखीन एक कप चहा आणून दिला. त्याला पैसे देऊन टाक, तो मला म्हणाला. खिशातून 8 आणे काढून मी हॉटेल मालकाला दिले. मग कपातला त्याने अर्धा पिऊन उरलेला अर्धा चहा माझ्यापुढे केला. चल पिऊन टाक, तो म्हणाला. कधी न घासलेले त्याचे पिवळे पडलेले दात बघून तो चहा प्यावा का न प्यावा या विचारात मी पडलो होतो. इतक्यात तो हॉटेल मालक मला म्हणाला, अरे पिऊन टाकतो, तुला कल्पना नाही आहे की किती भाग्यवान आहेस तू. फार क्वचितच ते असे काही करतात. केवळ त्या माणसाच्या प्रेमळ डोळ्यांकडे बघून ठीक आहे, का नाही असा विचार करून डोळे बंद करून एका घोटात तो चहा मी संपवला. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ताडकन उभे राहत चल चल लवकर असे मला म्हणत तो पळायला लागला. माझी सामानाची वळकटी तिथेच सोडून मी त्याच्या मागे धावत सुटलो. थोड्याच वेळात आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोचलो. ओसाड पडलेल्या व अर्धे अधिक छप्पर उडून गेलेल्या कोळ्याच्या एका झोपडीपाशी आम्ही उभे होतो. झोपडीच्या वरांड्यात समुद्राकडे तोंड करून तो बसला व बस असे मला म्हणाला. मीही समुद्राकडे तोंड करून पद्मासन घालून त्याच्या शेजारी बसलो. ते हिमालयातून आले आहेत असे म्हणाले होते ना, त्याने विचारलं. कोण? मी विचारले. अरे तेच ते, एकदम गोरे पान, लांब केस असलेले व ज्यांनी तुझ्या डोक्यावर हात ठेवला तेच. हो, याला सर्व कसे कळले याचे आश्चर्य वाटत मी म्हणालो. ठीक आहे चोरा, आता तू माझी धनदौलतच लुटायला आला आहेस, तेव्हा आता मी पण तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, तो म्हणाला. माफ करा, मी चोर वगैरे काही नसून मी कोणाचेही काही चोरले वगैरे नाही, मी जरा रागातच म्हणालो. कृष्णासारखेच रे, लोणी चोरणे, गोपींची हृदय चोरणे, चोर चोर, तूही चोरटाच आहेस, तो म्हणाला. तर मग? मला काहीच न समजून मी विचारले. हसत हसत त्याने उजव्या हाताने माझ्या छातीला व कपाळाला स्पर्श केला. सर्वप्रथम एक चंदेरी रंगाचा प्रकाश माझ्या हृदयात उजळला व नंतर त्याचा माझ्या डोक्यात विस्फोट झाला. माझे कपाळ व हृदय यामध्ये वर खाली वाहत राहणाऱ्या त्या प्रकाशाचे अस्तित्व सोडता मला बाकी सर्व गोष्टींचा क्षणार्धात विसर पडला. साक्षात्काराच्या त्या लाटा माझ्या सर्व शरीरभर खेळू लागल्या. माझे केस ताठ उभे राहिले व जणू काही सर्व ब्रह्मांडालाच मी कवेत घेऊ पाहत होतो. त्या अवस्थेत किती वेळ गेला काही माहीत नाही, कारण आजूबाजूला काय चालले आहे त्याचे मला भान नव्हते. ही दिव्य अवस्था हळूहळू ओसरत गेली. मग डोळे उघडून मी पाहतो तर मी त्या झोपडीत बसलेलो होतो. एक म्हातारा माणूस जवळ बसून माझ्या डोक्यावर बादलीने वाळू ओतत होता असे दिसले. मुला, बास आता, पुरे झाले, चल परत मागे फिर आता, असे तो मला म्हणाला. तोंडावर सांडलेली वाळू पुसत मी उभा राहिलो व लक्षात आले की मी संपूर्ण नागडा होतो. लाज वाटून मी विचारले, माझे कपडे कुठे आहेत? घाबरू नको, सगळे इथेच आहेत, आज जा व आंघोळ करून ये, हॉटेलचा तो म्हातारा मालक मला म्हणाला. त्याने गुंडाळायला मला एक टॉवेल दिला व तो आंघोळ करण्यासाठी मला आपल्या घरी घेऊन गेला. पहाट होत होती व मी आंघोळ केली. अजूनही त्या दिव्य साक्षात्काराची अंधुकशी भावना माझ्या मनात साठून राहिली होती. मग हमीद नावाच्या त्या हॉटेल मालकाने माझे धुवून इस्त्री करून ठेवलेले कपडे मला दिले व ते घालून मी बाहेर पडलो. हमीदने नंतर मला सांगितले की ब्रह्मानंदाच्या त्या अवस्थेत मी पूर्ण 4 दिवस होतो व नागड्याने मी इकडे तिकडे फिरू नये
म्हणून मला अक्षरशः कोंडून घालावे लागले होते. त्या माणसाच्या सांगण्यानुसार तुझे सामान व पैसे मी नीट सांभाळून ठेवले आहेत. मस्तान साहेब बाहेर तुझी वाट बघत बसले आहेत. तेव्हा आता घाई कर व निघ. कलाडी मस्तान साहेब हॉटेलच्या वरांड्याच्या बाहेर जमिनीवर बसलेले दिसले. ते कधीच हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरात जात नसत. मला बघून जोरात हसत ते म्हणाले, पुतू मापलाई, या नवीन नवरदेव या. मोठा चोर निघालास की तू. आता परत येथे येऊ नकोस. सर्व खजिना तू रिकामा केला आहेस. जा आता निघून जा. मी खाली वाकून त्यांच्या मळलेल्या पवित्र पदकमलांचे चुंबन घेतले. एकदम उभे राहून नागड्या अंगाने ते पळत सुटले. पुढे परिस्थितीनुसार त्यांची व माझी परत भेट कधीच झाली नाही. कित्येक वर्षानंतर त्यांच्या समाधीचे दर्शन मला घडले. मला नाश्ता देत तो हॉटेलचा मालक कलाडी मस्तान यांच्याविषयी त्याला जी काही थोडीफार माहिती होती ती पुरवू लागला. काही वर्षापूर्वी ते अचानक त्या खेड्यात अवतरले होते. अंघोळ न केलेले, जणू एखाद्या नवजात बालकासारखे. सर्वजण त्यांना वेडाच समजत. एकदा खूप मोठे वादळ झाले व उच्च दाबाची विजेची तार तुटून रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पडली होती. सर्व रहदारी बंद पडली व कोणीही रस्ता ओलांडू शकत नव्हते. त्या पाण्याचा स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसण्याचा धोका होता. 2 माणसे नुकतीच मेली होती. पोलीस, अग्निशामक दलाची माणसे व सैनिक यांनी रस्ता पूर्ण बंद केला होता. माणसे किंवा जनावरे त्या मरणाच्या दारात न जाण्याची ते पूर्णपणे खबरदारी घेत होते. अचानक कोणी अडवायच्या आत सर्व अडथळे पार करून मस्तान त्या गुडघाभर साठलेल्या पाण्यात घुसले व चालायला लागले. हे पाहून सगळेजण आ वासून बघायला लागले. आश्चर्याची गोष्ट ही की विजेचा जराही झटका न बसता ते पाण्यातून बाहेर पडले. काही झालेच नाही अशा थाटात रस्ता ओलांडून समुद्राच्या दिशेने चालत गेले. त्यांच्या पाया पडून त्यांना साष्टांग नमस्कार घालणारा सर्वात पहिला माणूस हा एक सैनिक होता. नंतर मग स्थानिक लोकांमध्ये त्यांची कीर्ती पसरत गेली. त्यांना वरचेवर चहा लागत असे व लोक त्यांना ते पुरवायला लागले. क्वचितच ते कधी काही खात असत, कधी सिगारेट ओढत. पण कधी कोणी त्यांना कपडे नेसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्यांचा विरोध असे. उच्च विचारांचे कर्मठ मुसलमान मात्र त्यांच्यापासून दूर होते, कारण नागडे फिरणे हे इस्लामला मान्य नाही. ज्या काही लोकांना सुफी संप्रदाय किंवा शिकवण यांची माहिती होती ते त्यांना राबिया किंवा मंसूर अल हजाज यांसारखे समजत व त्यांचा योग्य प्रकारे आदर करत. हिंदू कोळी लोक त्यांना एक सामाजिक बंधने, चालीरीती झुरागारून दिलेला व कायम साक्षात्कारी अवस्थेत बुडून गेलेला असा अवधूत समजत असत. सारांश हा की गावातल्या बऱ्याचशा लोकांचा हा विश्वास होता की त्यांना खाऊ पिऊ घातले तर आपलं भाग्य उजळणार आहे. हॉटेलचा मालक हमीद त्यांना मस्तान साहेब, एक वेडा सुफी, म्हणत असे. तामिळनाडूमधील कलाडी हे त्यांचे मूळ गाव होते. कित्येकांना हे माहीत नव्हते की त्यांचा एक लहानसा शिष्य संप्रदायही होता. हमीदची अशी ठाम समजूत होती की माझ्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनांसाठी मस्तान साहेबांनी जणू काही मला आशीर्वादच दिला होता. या घटनेनंतर वर्षभरातच हमीद यांचे निधन झाले.